जायचं सामान सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता थोड्या वेळात निघतील ते सगळे 14 जण. काय आहे तुझी अवस्था आत्ता ह्या क्षणी? रडू यायला लागला एकदम. रडू येत आहे खूप. काय सांगशील तू ह्या चौघांबद्दल? या चौकांबद्दल सांगण्यासारखं खूप सारे आहे. पार्थ, अनिकेत, अभिषेक, समर्थ खूप चांगले पोरं आहे. असे चांगले पोरं भेटणं, नेहमी सतत मदतीला येणे, सतत सगळ्या गोष्टीची विचारपूस करणे वगैरे सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी की काय कसं काय का म्हणतो. थोडंसं कुठेतरी वाटतंच. काय रे श्री, कसा आहे? स्पीक बोल. काय नाही काहीच नाही, झोपेत आहे मी. तिथं थांब. तिथं हे गेले ना, हा हे गेले की लगेच थोडं तरी सामान आणून ठेवायचं. हे तर तू सांग पाहिजे. काय सांगायचं? भावना व्यक्त करा. सांगायचं काय? अरे 5 मिनिटं दे मला, थांब, मला विचार करू दे. झालाय माझा. बोला बोला निश काय बोल. आता तो शर्ट आलेला आहे. बोल की तर काय तुझ्या मनात आहे किंवा भावना. चेष्टीत नाही, सिरियस. ते गाणं लाव ना आपण. म्हणतो मी म्हणतो आता त्या कॉपीराइट नाही लागला. गाणं म्हण एअरपोर्ट आहे काय? म्हण गाणं म्हण. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता जसं आम्ही आमच्या शब्दातनं भावना व्यक्त करतो तसं हे आमचं एक कॅरेक्टर आहे अनिल गावीकर. हा, ते गाण्यातनं त्याच्या भावना व्यक्त करतो. कॅमेरामॅन कॅमेरा नीट पकडा. लेट स्टार्ट. कॅमेरामॅन पकडता येत आहे. एडिटरची मेहनत. सामान क्या फिर? मित्र, तू आता जागृत राहिली पाहिजे आपल्या मनात. एखादं दे रे मला, माझ्या टी शर्टवर प्रिंट करता आलं तर. काय ते हे बघा, हे बालभारती इस्त्रीने होतं म्हणे प्रिंट, इस्त्री मारायची म्हणे उलटी. एडिट करतो म्हणून काही बी बोलाल काय? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बापरे, काय ती ऍक्टिंग. अरे किती केली. बाप रे बाप. बघू शकता मित्रांनो सगळेजण कसे कामात आहेत. आणि हे काका आले तर घ्यायला सामान. हे बघा, ऍक्च्युली जोरात बोलता येत नाहीये कारण रस्त्यावर असल्यामुळे. मला जोरात ठोका वाटायला BMW ला. नो कमेंट्स. हे आपल्या शर्ट प्रिंटिंग, टोपी प्रिंटिंग आणि ही जी मशीन आहे ती ऑल पिक्सल प्रिंट्सची मशीन आहे. आणि हे ओनर आहेत त्या ब्रँडचे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा आय डी आम्ही दिलेली आहे, तर नक्की जाऊन फॉलो करा. आणि दुसरी पण एक आय डी असेल श्री कुलकर्णी ऑफिशियल नावाची, तिला पण फॉलो करा. स्वार्थ तिथे परमार्थ असं खूप जण म्हणतात. हे आपले मुकुल शेठ. चालतंय, जाऊया ना. माहिती आहे रस्ता कुठे जायचं होऊ दे ना. अरे ब्रँड पिक्सल प्रिंट ब्रँड चाललाय रे, शिफ्ट होतोय. बघा, जहागीरदार वाडा. हे कोणाचं आहे देवेश? चप्पल हा, आलो. फायनली आपण निघालेलो आहोत फ्लॅटवर जायला. आणि आपल्या सोबत आहेत अभिषेक आणि मुकुल. हे 2 व्हीलरवर येत आहेत दोघं. आणि अशा तऱ्हेने आपण हा शनिवार वाडा आहे याच्या बाजूने जात आहोत. बघू शकता दोघं. आणि हे सगळं पुन्हा कसं गर्दी येते बघा. 5-7 श्वासा फोनवर बोलताना सगळा क्राऊड त्याच्या मागे येतोय. तुम्ही बघू शकता लिटरली. सारंग आहे आपल्यासोबत. आणि अशा तऱ्हेने आपण निघालो फायनली. आज मुकुल आहे आपल्यासोबत. आणि फायनली द लेजंड निघाले.
दूरचा भाव आहेत आमच्यापासून. हे दुःख पचवणं अशक्य होत आहे. हे फारच आयुष्यात ज्या ज्या अनपेक्षित घटना घडल्या. चेष्टा, दिस इज नॉट चेष्टा ब्रो. आयुष्यात ज्या ज्या अनपेक्षित घटना घडल्या त्यांपैकी ही सर्व मौल्यवानत्व गोष्ट आहे. चांगला ब्लॉक आहे. अजून आपल्याकडे अजून एक स्पेस आहे तर तुम्ही बिंदास्त येऊन राहू शकता. तो आपलाच फ्लॅट आहे. बरोबर. आणि हे बघणारे पण त्यांना पण यायचं असेल तर तुम्ही पण या राहायला. फक्त पैसे द्यावे लागतील. तुम्हाला पहिल्यांदा फ्री नंतर पैसे. सारंग इंटरव्ह्यू झाला पाहिजे. सारंग बोलेल. सारंग तुला काय वाटतंय मित्रा? हे आपल्याला म्हणजे हे निघालेच मान्य, हा विषय आपण सकारात्मक दृष्ट्या घेतला पाहिजे, परंतु पण मला असं वाटतं की असे जे पोरं भेटणं हे मला कधी भेटणार नाही. असे पोरं नेहमी प्रत्येक वेळेस साथ देणारे, प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर काम करणारे, प्रत्येक वेळेस माझ्या सुखदुःखात सहभागी होणे, प्रत्येक कामामध्ये मदत करणे, सगळ्या गोष्टींना हे करणे की तू करू शकतो, हे कर, याचं प्रोत्साहन मी पार्ट करून जास्त शिकलो आहे. बेसिकली समर्थाने मला खूप चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की काय कसं करतोय, काय करतोय, सगळ्याची समर्थ आता कुठे आहे आपल्यामध्ये? समर्थ समोर बसलेला आहे सध्या. समर्थ हा बघा बघू शकता. वाईट वाटतंय एकंदरीत मित्रांनो. खूपच वाईट वाटतंय की असे हे आपले दोन कल्पर्स म्हणजे आपले मित्र डायरेक्ट गाडीने येत आहे. डायरेक्ट गाडीने येत आहेत की तुम्ही जाऊ नका म्हणून ते पकडतात. आपल्याला त्यांचा पाठपुरावा झाला ते आपल्याला पकडू शकत नाही. छान. अभिषेक म्हणतोय ब्लॉग कसा चालू आहे? ब्लॉग ये ना जरा, खूप नर्वस आहे. आणि हॉस्टेलमध्ये माझं नाव स्पेशली सगळ्यांनी आतंक नावाने ठेवलेलं आहे. मला ते खूप आवडलेलं आहे. बेसिकली सगळेजण आतंक म्हणतात, ते मला आवडते. तू आता पार्थला काय, तू विचार काहीतरी. पार्थला काय वाटतंय आता? माईक हातात घे, मग आवाज नाही जाणार. सुरुवातीला थांब जरा. मला सुरुवातीला जरासं दुःख वाटलं होतं की आता कसं होणार काय. पण नंतर मी विचार केला, आयुष्य निर्णय घेतला की आपल्याला फ्लॅटवर राहायला जायचं. मला जरा दुःख झालं की आता कसं होणार, हे हॉस्टेलचे सगळे पोरं आपल्याला सोडून जाते. आपण अत्यंत दुःखद आणि मन एकदम माझं जड झालं होतं. पण नंतर काय झालं, मी विचार केला की खरंच जागा बदलल्याने आपल्यातली मैत्री कमी होणार आहे का? ह्या गोष्टीचा मी एक रात्र विचार केला. एक पूर्ण रात्र विचार केला मी या गोष्टीचा की खरंच जर का आपल्यात 6 किलोमीटर अंतर वाढलं तर आपली मैत्री कमी होईल, तुटेल, असं काय का? तर ह्याचं उत्तर मला रात्री पहाटे मिळालं की नाही. पूर्ण रात्र विचार केला, रात्रभर विचार केला. पण तुला कळतंय का पार्थ, आपण जे रोज एकमेकाला दिसत होतो ना, मग मी त्याच्यावरती पण सोल्युशन काढलं मी. त्याच्यावरती तुम्ही ना, आता तुम्ही बघ, प्रत्येकाला आपल्या घरी जायला जमतं का? शनिवार रविवार नाही जमत. मग तुम्ही घरी म्हणून तिथे यायचं राहिलं. दर शनिवार रविवारी तुम्ही तिथे यायचं राहिलं सुट्टीला. तिथे तुम्हाला आपली मम्मी जी आहे ती तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालेल. ओके. मम्मीला तर लय मिस करणार आहे पार्थ. त्यामुळे तुम्ही लेकरांना अजिबात तसं काय वाटून घेऊ नका. बिनधास्त आमच्याकडे येत जावा. भूक लागली, कधी पैसे संपले जेवायला काय नाही, बिनधास्त येत जावा आमच्याकडे. नाही अरे, पैसे दिले तर पैसे पाठवा थोडेसे आम्हाला. पैसे विचे मागू नका. जेवायला या तिथे बनवून खाऊ घालीन काहीतरी मी. पैसे पण एकंदरीत खरंच जर आपण बघायला गेलो तर नक्कीच पार्थ जसं म्हणला तसं दुसरं घर झालंय राहायला. कारण खूप घरं मिळतात आपल्याला, पण हे आपलं हक्काचं घर आहे जिथे तुझंही काहीतरी आयुष्य आहे, तुलाही घडायचंय भविष्यात. हे सगळं मी बोललोय क्लिप मध्ये. मला घडवायचंय आयुष्य. अरे ब्लॉग बघ रे मित्र. आणि तुम्हाला हा ब्लॉग 2 पार्ट मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्ही पार्ट बघावेच लागणार आहेत. माझ्या आत्मिक शांतीसाठी सगळ्यांनी ब्लॉग बघा आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा की श्री तुझे ब्लॉग खूप चांगले आहेत. येस. नसतील तरी सपोर्टची लय गरज आहे. कारण हा ब्लॉग म्हणजे काय फेमस व्हायसाठी नाहीये, पण जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा आम्हाला बघताना एक आनंद मिळावा म्हणून आमचं हे चालू आहे.
मला बघ की तर- परत अजून एक 6 वर्षांनी हा ब्लॉग बघू आपण मला वैयक्तिक खूप आनंद होतो अशा जुन्या गोष्टी बघून. हीच अपेक्षा आहे की तोपर्यंत श्रीनी एवढे ब्लॉग बनवावेत की जास्तीत जास्त ब्लॉग तयार व्हावेत आणि माझ्या म्हातारपणातला कंटेंट तयार व्हावं. जे लोक आता माझ्याकडे बघतात बाहेरचे त्यांना असं वाटतं की मी काहीतरी इंटरव्ह्यू देतोय आता गाडीत जात. पण त्या लोकांचे रिएक्शन आपण घेऊ शकतो. बघ आता श्री घे बरं त्या लोकांचे रिएक्शन जरा. रिएक्शन काय पॉईंट द्यायची असं म्हण की तुम्ही गाडी छान चालवताय. गाडी बंद पडली गेअर मधनं काढ. सावकाश आहे, सावकाश. मित्रांनो अनफॉर्च्युनेटली आपल्या अभिषेकची गाडी बंद पडलेली आहे. अभिषेकची म्हणजे अभिषेक जी चालवतो. अभिषेक हा काळाच्या मागं पडलेला आहे. म्हणजे म्हणता येईल असं की त्यांनी पॉझिटिव्हिटी पसरवली आहे. ती ताकद आहे त्याच्याकडे, मोटिवेट करतो तो माणसाला. तुम्ही एकदा पर्सनली त्याला भेटा. कॉन्टॅक्ट नंबर देऊ का? नको. आज आपण तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, तिथल्या रूमची स्वच्छता पण केली होती आम्ही. आणि आज हॉस्टेलवरनं शिफ्टिंग चालू आहे आता. किंवा अजून एखादे चॅलेंज खेळायचे या गोष्टी आपण तिथं करतो वारंवार. बघा म्हणलं का नाही का मित्र आपल्यापासून लांब जाऊन येते. हे मित्र असे असतात की जे आपल्याला बघा काय तर देतात. मला आता ह्यांनी कंटेंट दिला. आपण तिथे जाऊन पनीरची भाजी काहीतरी देते तो. वेगवेगळ्या प्रकारच्या आजकालची मैत्री म्हणजे तू मला पैसे दे, मी तुला पैसे नाही. पैसे मी मागतोच तुला. नाही, मी देणार तुला. लोन नको घेऊ. पैशाचा विषय नाही इथं. जर जेन्युनली बघायला गेलं ना, तर भाऊंनी आपल्याला लय मोठी मदत केली. आपले कंटेंट देतात, ते फुकट कंटेंट मिळतात बिना चॅट जीपीटीचे. गरज नाही चॅट जीपीटीची. आपण तिथं कंटेंट मध्ये की त्या फ्लॅट मध्ये काय कमी पडतंय आणि काय तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की तू करत राहा हे करत राहा त्या गोष्टी हे जवळ घ्या. आणि काही आता आपल्यात नाहीये पण हा. आपल्यात नाहीये म्हणजे तो हॉस्टेलवर थांबलाय कारण तिथं काम आहेत थोडीशी, त्यामुळे तो थांबलाय. नाही अनिकेत म्हणे की तू आता याची तयारी करतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, तर ते करत राहा. काय याच्यावर हे नको ठेवू, प्रयत्न करत राहा. यश भेटेलच तुला. यस. सांगतो की मी लांब गेलेलो नाही तुमच्यापासून. बरोबर. दिवसातून एकदा तरी मी तुम्हाला भेटणारच आहे. दिवसात आपल्या रोज फोन असेल. फोन नाही मी भेटल आहे. आता हॉस्टेलमध्ये आम्ही राहून कोण देवेश, अनिश, सारंग, मी, मुकुल, मधुर, अमित, अभिषेक मधुर आणि कोण मधुर आणि 2 वरचे दोन नवीन. जवळ घे mic. कमलेश जोशी आणि प्रथमेश रामायणे. हे आणि बघा, डॉक्टर. बुद्धिमंत बघा की आडनाव सगळं लक्षात येत ना. अहो असे मित्र आहेत ना देवाने दिले. खरंच हा जो क्राऊड मिळालाय ना, एक माझं म्हणून सांगतो, हा जो क्राऊड मिळालाय ना, खरंच धन्यवाद आहेत गुरूंचे, देवाचे, Yes. सद्गुरूंचे, Yes. ज्यांची कृपा आहे माझ्यावर त्यांची. त्या बाईला सांग की पण हा भाग सोडला तर खरंच खूप भारी वाटतंय. तुम्ही कमेंट मध्ये नक्की यांना शुभेच्छा द्या. माझ्या इच्छेसाठी तुम्ही माझी ब्लॉग बघताय, मला मान्य आहे तेच चालू आहे. पण आमचा अनुभव हा थांब करा, मला बोलतोय मी थांब. आमचा अनुभव आम्ही जो अनुभवतोय तो तुम्हीही कधीतरी अनुभवला असेल बघणाऱ्यांमधल्यांनी. 1 मिनिट गाडीला काय झालं बघू दे. नाही ना, सिग्नल आहे. मग ठीक आहे, मग काय अडचण नाही. थोडा लांब घे माहिती. तर खरं तर आमचं सौभाग्य आहे की गुरुदेव आमच्या सोबत राहिले होते. गुरुदेव हे व्यक्तिमत्व असा असाधारण होतं. एवढं अमूल्य व्यक्तिमत्व आमच्या सोबत राहत होतं याचा आम्हाला साथ अभिमान आहे. गुरुदेवांची बरोबरी करणं या जन्मात शक्य नाही आणि आम्ही तेवढं धाडसही करणार नाही. आम्ही गुरुदेवांच्या चरणाशी बरे आहोत. बस की अरे. गुरुदेव आमचं फायनान्शियल सपोर्ट आहेत. गुरुदेव आमचा आधार आहेत. आमचे पैसे संपल्यावरती गुरुदेव आम्हाला मदत करतात. बरोबर. आता आपण कोणत्या रोडला लागलोय? आता आपण सिंहगड रोडला लागलो आहोत या ठिकाणी. चला गाईस, अनफॉर्च्युनेटली देवाने पण हे सिग्नल जास्त वेळ न थांबवता पटकन सटकन सोडून आम्हाला रोडला लावलेलं आहे. या ठिकाणी आपण एक 5 मिनिट अंतरावरती आहोत. ओके. जिथून आपलं घर जवळ आहे. दुसरं घर आपण नाही, दुसरं आपलं घर असं म्हणूया. मी पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो स्पेशल असणार आहे. त्यात तुम्हाला पहाट बघायला मिळणार आहे. त्यात 1 नंबर आहे. मी आता काहीच सांगणार नाही. फारच काय बोलू नको. लय भारी होणार आहे आणि माझ्यासाठी फर्स्ट टाइम येते पण लय भारी आहे. त्यात समर्थने गिफ्ट दिलं होतं ते तुम्हाला मी त्यात दाखवणार आहे आणि ते तेव्हाच ओपन होणार आहे. फार भारी आहे माझ्यासाठी हे जे दिलंय ना, खतरनाक. 15 मिनिटात आता आपण त्या फ्लॅटवर पोहोचणार आहे. 15 15 पण नाही, 5च. हे काय रस्ता लक्षात आहे माझ्या.
पर्सनली माझ्याकडे ह्यांचे नंबर आहेत सौभाग्याने. असा कोणाचा देवदूताचा नंबर माझ्याकडे नसतो, पण ह्यांचे सगळ्यांचे आहेत. त्यामुळे पैसे फोन करायला पर्सनल नाही, फोन नाही करणार, करीन पण पैसे वाटवा. हो नक्कीच करीन. एका मित्राच्या नात्याने, भावाच्या नात्याने, भाऊ 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 मित्र पण नाही आता, एका भावाच्या नात्याने मी फोन करीन, पण पर्सनली एक मेसेज टाकीन. 15 मिनिटाचा झाला होता हा मला पण तर खूप ब्लॉग झोप आली. आहे. तुम्ही ब्लॉग बघा आणि तू ब्लॉग बनव, झोपतो एवढा. तर शिफ्टिंग आता होईल मित्रांनो. ठीक आहे, भेटूया लवकरच. धन्यवाद. आता डायरेक्ट फोन यायलाय बघ. बोल ना. आता भेटणार आपण लवकरच. आम्ही पोहोचतोय. अशा तऱ्हेने या माईकचा सहारा खूप आहे मित्रांनो, खूप मदत आहे या माईकची. अनिश आणि आदित्य तिकडे पोहोचलेत फ्लॅटवर, आम्ही पण जातोच आहे. हा, जेवणावर नाही आठवलं, जेवायची पण टेन्शन जेवायचं आमचं मिटलेलं आहे. कारण फ्लॅट आता आपला आहे. फ्लॅट कधी पण या पोटभर जेवा. दादाचा फ्लॅट पण इथे आहे. वॉशरूम मुलाचा फ्लॅट बघा मित्रांनो, नातीच नाती येते. भरपूर वाटतं. अनफॉर्च्युनेटली हो. सगळ्यात जास्त आता आमच्याकडे येत जाईल. स्वागत असतात. धन्यवाद. आम्ही पण आहोत, म्हणजे येऊ आम्ही पण, जर सगळ्यांचंच. येस ब्रो. तो भेटूया आता पुढच्या सीन मध्ये. हा? नाही असं काही नाही, तुझा आवाज चांगलाच आहे. मित्रांनो आलोय जवळ आपण. प्रवास खूप छान झाला तुमच्यामुळे, आणि तुम्ही बघताय त्यामुळे हे ब्लॉग शूट करायची सद्बुद्धी मला येते. गाडी रिव्हर्स कसा करला कसं होईल. हा लगा गाडी एक रिव्हर्स टाकायला. नाही गाडी. आदित्य सुपेकर, आपलं आदित्य सुपेकर, अभिषेक सुपेकर, अनिश वावीकर, मुकुल आहे आपल्या सोबत. नवीन घरात आज आपल्याला नवीन घरात सामान ठेवायचंय फक्त. नवीन फ्लॅटवर हा नाही आहे ना, नाही वर आहे, तिसरा मजला. दुसऱ्या मजला. अरे आदित्य, आपण आपल्या फ्लॅटवर चाललोय रे आदित्य. वर आहे वर. इथे ऍक्च्युली आता एक लिफ्ट बांधून घ्यायची आपल्याला. हो का? आपण त्याचं वर आहे का काय? ह्याच आहे. यार हाच आहे. आपल्याला त्यांच्या असतील ऍक्च्युली. ग्रँड ओपनिंग. स्वागत आहे. वाव. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, मागच्या ब्लॉग मध्ये आपण हे सगळे छान स्वच्छ केलं होतं, आणि आता आपण आलोय. येला का हे उघडलं का? बरोबर. तेच म्हणलं अंधार काय. हा माईक दर राहू दे तुझ्या काढतो. ओके, शूज काढतोस का? काढ. एकंदरीत आता आपल्याला नवीन घरात राहिले यायचंय. श्री आलेला नाहीये, त्याचं आम्हाला दुःख आहे, पण आमची अशी इच्छा आहे की 2 महिन्यानंतर तुम्ही येईल राहायला, असं आमचा इच्छा पण आहे आणि अंदाज आम्ही बांधलेला आहे असा. ती श्रीकडनं तर निगेटिव्ह रिस्पॉन्स यायला लागलेत आम्हाला. बघूया काय होतं. आपण ठीक आहे, येईलच राहायला तो पण. जी न होणारी गोष्ट आहे त्याचीच अपेक्षा असते तुला दरवेळी. माणूस आहे ना, माणूस आहे, त्यामुळे होणारच. बाकी काय नाही. चला मित्रांनो, भेटू नंतर. आता सामान वर घे, लॉक बंद करतो. तर हे सगळं सामान आता आणून झालेलं आहे, हे बघू शकता. आणि छान आदित्यने खुर्च्यांची अरेंजमेंट करून आम्हाला बसवलेलं आहे इथे, आणि तो स्वतःही बसलाय. बघा कसं गोंडच दिसतंय बाळ. अरे वा, खुश आहे गाडी. वा. सारंग बसलाय आणि अभिषेक देखील आहे. हो खरंय. मुकुल आलाय. वा मुकुल, तुला कसं वाटतंय? मस्त आहे फ्लॅट, एकदम गार आहे आणि हवेशीर आहे एकदम. मग काय विचार आहे मुकुल तुझा? मी कॉलेजमुळे येऊ नाही शकत, नाही तर नक्की आलो असतो. सारंग तुझं काय मत हवा आहे? येते लगेच. येस, एकदम सुंदर फ्लॅट आहे. सारंग, मग तू कोणती जर खोली घेतली असे तुझ्या इथे राहिला असतं तर? इकडची. इकडची का बरं रे सारंग? तू
ती चांगली आहे. विद्याचं माहेरघर बनवायचं आहे का तुला? हो. आता हॉस्टेलला कधी कधी येणार तू? हॉस्टेलला वाटच बघा आलोच. हॉस्टेलला. पण मी काय म्हणतोय, फोन न करता ये आपण 100% म्हणजे असं अरे हॅलो आहात का येणारच. वाटच बघा आता तुम्ही माझ्या. असं म्हणून ही जी वाट आहे ती आम्हाला खूप दिवस बघायला लागणार आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही आठवण काढली की मी येतोच. पुढच्या नेक्स्ट टाइम तर असं येणार आहे ना भाई, लय भारी येणार आहे नेक्स्ट टाइमचा ब्लॉग एक. म्हणून तर मी विचारलं तुला. सर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर रामकृष्ण हरी. चालेल.